बऱ्याच स्पर्धा मोठमोठ्या करण्याचा विक्रम मात्र आणि ज्यांच्या नावावरती प्रत्येक स्पर्धा आहे असे चंदू सर. अंडरआर्म क्रिकेटमध्ये देखील चंदू सरांना पाहिले प्रत्येक वेळेला आणि ओव्हरआर्म क्रिकेट देखील नक्कीच चंदू सरांनी प्रत्येक मोठमोठ्या स्पर्धामध्ये. तर आमच्यासोबत प्रवीण दुधडे सर हे देखील आज आणि उद्या काल देखील होते. 3 दिवस जोडले जाणार आहेत या स्पर्धेच्या माध्यमातून. तर सुस्वागतम असेल सर्वांचं स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून. युट्यूबला जे प्रेक्षक जोडले त्यांचं देखील हार्दिक हार्दिक असं स्वागत. दुसऱ्या मॅचमध्ये आपण पाहतोय दुसरी मॅच आपल्यासमोर श्रवणदीप फायटर बोरावळे विरुद्ध शिव 11 तामाने. शिव 11 तामाने संघाने टॉस जिंकलाय आणि फिल्डिंग करण्याचा जो निर्णय घेतलाय. केतन पवार यांना आपण एका साईडला कर्णधाराच्या भूमिकेमध्ये पाहतोय तर रोहन कदम यांना आपण एका साईडला पाहतोय. पंतांच्या भूमिकेमध्ये गणेश बाविस्कर आणि बंटी जाधव या दोघांना पाहतोय. दोन्ही पंच गेली 3 दिवस अतिशय चांगलं कार्य त्यांच्या माध्यमातून राहिले. पहिला चेंडू घेऊन गोलंदाज सागर. प्रथमेशसाठी हा पहिला चेंडू आणि पहिल्या चेंडूवरती इथं मात्र खेळलाय एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फटका. की प्रथमेश याच्या बॅटमधून हा चौकार. पहिल्याच चेंडूवरती 4 धावा. मुन्ना झुंड में पहिल्या चेंडूवरती प्रथमेश हळदुले गावाकडून खेळताना पाहिले आणि आज मात्र शिव 11 तामाने या संघाकडून त्यांना आमंत्रित केले गेले. पहिला चेंडू जर पाहिला चांगला होता परंतु त्यावरती मोठा फटका. दुसऱ्या चेंडूवरती कमबॅक केले गोलंदाज सागर यांनी. पहिला सामना जर पाहिला तर अतिशय चांगली मॅच पाहायला मिळाली. साई समर्थ वॉरियर्स कापडे खुर्द हा संघ जिंकला. अजित चोरगे अजित कदम हे या सामन्याचा आनंद घेत होते आणि त्यांचा आज वाढदिवस देखील आहे. त्यांच्याकडून शुभेच्छा साई समर्थ वॉरियर्स संघाला नक्कीच आल्यात. तसेच नितीन मोरे असतील अरुण वरवाटकर असतील यांच्याकडून देखील कॅश प्राईज 2000 रुपयाचं मंगेश बेलोसे आणि त्यांच्या टीमला नक्कीच मिळाले. मोठा फटका पुन्हा एकदा प्रथमेश यांच्या बॅटमधून समोरच्या क्षेत्रामध्ये येतोय. हा दुसरा चौकार प्रथमेश यांच्या बॅटमधून. 4 धावा. पहिल्या चेंडूवरती चौकार. दुसरा चेंडू डॉट बॉल तर नंतर चौकार खेळला गेलाय. प्रथमेश यांच्या बॅटमधून आलेला फटका. आता मात्र बॅटची एज घेतली गेली. कॅचची संधी होती. कॅच ड्रॉप झाली आहे आणि प्रथमेश भोसले यांची कॅच या ठिकाणी ड्रॉप नक्कीच केली. कॅचेस विन द मॅचेस. जिंका कॅच आणि पकडा कॅच आणि जिंका मॅच असं सूत्र नक्कीच आपण क्रिकेटमध्ये सातत्याने पाहिले आणि अशा प्रकारचे कॅचेस जर तुम्ही सोडल्या तर कुठेतरी नुकसान तुमच्या संघाला भोगावं लागतं. पाहूया कशा प्रकारे आता यानंतर प्रथमेश भोसलेला एक जीवदान तर मिळाले. त्याचा फायदा नक्कीच घेतील. 2 चौकारांची बॅटिंग करतायत. हळदुळे गावाकडून सातत्याने ओपनिंगसाठी येत होते आणि रोहन कदम मयूर स्पोर्ट्स घाटकोपर ब्रँड अँबॅसेडर कापडेखुर्द संघाकडून खेळत असताना आज त्यांना बोरावळे संघाकडून खेळण्यासाठी आमंत्रित केले. मोठा फटका पहा. रोहन कदम यांचा स्टायलिश फटका येतोय. हा षटकार रोहन कदम यांच्या बॅटमधून. स्टायलिश शॉट रोहन कदम यांच्या बॅटमधून पाहायला मिळाला. कालच आपण पाहिलं तर ट्रायडन लॉजिस्टिक मुंबई प्रीमियर लीगमध्ये हा खेळाडू खेळताना पाहायला मिळाला आणि संघ त्यांचा विजेता जरूर पाहायला मिळाला. तोच खेळाडू कापडे खुर्द गावचा आज बोरावळे गावामध्ये बॅटिंग करतोय. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न तर केला होता परंतु चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी केले गेले. एक सिंगल घेतली. रोहनच्या षटकाराशी पारितोषिक आलंय. रुपेश चांदे यांच्याकडून प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. म्हणजे बक्षिसांची खैरात नक्कीच तुम्हाला आता येणाऱ्या काही दिवसामध्ये पाहायला मिळेल. अंतिम दिवसापर्यंत तुम्हाला बक्षिसांची खैरात संघमालक असतील, गावातील चाहते असतील,
काल जर पाहिलं तर हेमंत उतेकरने दिवस गाजवला, रवी इंगवले यांनी दिवस गाजवला. पहिला दिवस जर पाहिला तर रियांश 11 संघाचे आमिर यांनी चांगली प्लेअर ऑफ द डे हा पुरस्कार घेतला. सिद्धांतने देखील कालचा दिवस गाजवला, अक्षरशः चांगली फटकेबाजी पाहायला मिळाली. तर पहिल्या दिवसाचा विचार केला तर राम वर्धाईने फायटर आणि मीत 11 पितळवाडी या संघातील तुडीलकर बंधूंनी त्या दिवशी आपला पहिला दिवस गाजवला. तदनंतर अरविंद पासवान यांनी देखील चांगली बॅटिंग याच्यामधून पाहायला मिळाली. कल्पेश मोहिते याची अष्टपैलू कामगिरी आपल्याला पहिल्या दिवसामध्ये पाहायला मिळाली. आजचा दिवस कोणता खेळाडू गाजवणार पहिल्या सामन्यामध्ये तर पाहिलं गेलं तर योगेश शेलार यांनी चांगली बॅटिंग करत असताना, चांगली गोलंदाजी करत असताना मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांनी घेतलाय. रोहन कदम पुढे सरसावले, मिड विकेट रिजन मध्ये खेळलाय, फटका होते चूक आणि वन बाउन्स येतोय चौकार. 4 धावा मिळतील रोहन कदम याच्या बॅट मधून. चौकार. नोकरी सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर, नोकरी सम्राट म्हणते सारे असून क्रिकेटर. तर 4 धावा रोहन कदम यांच्या बॅटमधून. रोहन आणि प्रथमेश भोसले पॉवर प्लेचा फायदा पुरेपूर घेताना पाहायला मिळत आहेत. एक प्लॅनिंग प्रत्येक संघाने, प्रत्येक खेळाडूने, मात्र प्रत्येक संघ मालकाने आपापल्या प्रत्येक संघासाठी एक वेगळी विशेष मेहनत. काय फटका खेळलाय मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये, 2 खेळाडूंच्या मधोमधून गॅप शोधण्यामध्ये यशस्वी झाले आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार रोहन कदम यांच्या बॅटमधून. 4 धावा. तर या ठिकाणी अमर नगरकर, संतोष पांढरकामे साहेब उपस्थित झालेत. सर्व मान्यवरांचं व्यासपीठावरती हार्दिक असं स्वागत. चांगला फटका, काय फटका, पुन्हा एकदा एक रोहन कदम. का मी मयूर स्पोर्ट्स ब्रँड अँबॅसिडर झालो आणि का माझी मुंबई प्रीमियर लीग मध्ये निवड केली गेली ते मात्र दाखवतोय. श्रवणदीप फायटर बोरावळे या संघातून खेळत असताना रोहन कदम याच्या बॅटमधून षटकार. काय बॅटिंग करतोय रोहन. कॅप्टन पदाची धुरा, कॅप्टन इनिंग मात्र खेळतोय. कॅप्टन लिडिंग ऑन द फ्रंट मात्र दाखवताना रोहन कदम. विशालवरती आक्रमक पवित्रा जरूर घेतलेला पाहायला मिळतोय. फुल टॉस चेंडू होता परंतु थोडासा काही खाली राहिला, बॅटच्या पट्ट्यामध्ये आला गेला नाही आणि धावसंख्या 1च मिळेल. 2 चौकार 1 षटकार त्याने आपले खेळले गेलेत. या षटकामध्ये विशाल याचं महागडं षटक पाहायला मिळतंय. सागरने पहिल्या षटकामध्ये 16 धावा खर्च केल्या. 2 चौकार 1 षटकार त्याच्या देखील. आतापर्यंत विशाल यांनी 4 चेंडू हाताळले, त्यांनी तब्बल 15 धावा खर्च केल्यात. म्हणजे पॉवर प्लेची जी 2 षटकं आहेत पहिली त्याच्यामध्ये पुरेपूर फायदा घेण्याचा प्रयत्न या 2 फलंदाजांनी प्रथमेश भोसले आणि रोहन कदम यांनी जरूर केलाय. विशाल पुन्हा एकदा सज्ज होतील गोलंदाजीसाठी. मोठा फटका खेळायचा प्रयत्न फसला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला. डॉट बॉल. केतन पवार यांना आपण पाहतोय, एक चांगला क्रिकेटपटू आहे आणि तामाणे गावाकडून खेळत असताना देखील चांगली कामगिरी केतन पवार याची राहिली. आज संघाची धुरा सांभाळतोय, नेतृत्व करतोय. शिव 11 तामाणे संघाचे संघनायक आहेत आणि संघ मालक जर पाहिलं शिवाजी पवार आणि दिनेशजी शेलार यांच्या नेतृत्वाखाली हा संघ आज आपल्याला PTPLच्या माध्यमातून मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतोय. चांगला फटका पुन्हा एकदा प्रथमेश भोसले यांच्या बॅटमधून. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय हा खणखणीत असा षटकार.
तर थँक्यू डीजे. 2 षटकं संपलेत. 2 षटकाच्या समाप्त्याखेरीज 37 धावा धावफलकावरती आहेत. काय बॅटिंग दोन्ही फलंदाज करतायत. एक वेगळं प्लॅनिंग करून नियोजन करून दोन्ही फलंदाज रोहन कदम आणि प्रथमेश भोसले यांनी केले. वैभव चांदे यांचा हा संघ ग्रुप ग्रामपंचायत बोरावळे चे वैभव चांदे यांचा संघ श्रवणदीप फायटर आज आपल्याला या मैदानामध्ये बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. तर विजे ब्रँड विनोद जाधव यांच्या नावावरती एक ब्रँड आलाय. सुपर 12 लीगमध्ये स्टेज मॅचेस आहेत त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी गॉगल्स सनग्लासेस दिले जाणार आहेत. विजे ब्रँड त्यामध्ये कल्पेश गायकवाड आणि प्रथमेश गायकवाड यांच्या माध्यमातून हा ब्रँड विजे विनोद जाधव यांच्या नावावरती मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांनी सनग्लासेस गॉगल दिले जाणार आहेत. सुपर 12मध्ये जे संघ त्या खेळतील त्यामध्ये मॅन ऑफ द मॅचसाठी सनग्लासेस असतील. तर तिसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाज नवीन गोलंदाजला आमंत्रित केले गेले. समीर जाधव. समीर भोसले यांना आमंत्रित केले गेले तिसऱ्या षटकासाठी. 37 धावा तर बनवल्या गेल्या 2 षटकानंतर. तिसरं षटक रोहन कदम याच्या बॅट मधून मोठा फटका तर आलाय. फटका फसलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आहेत आणि झाले कॅच ड्रॉप. अशा प्रकारच्या चुका प्रथमेश भोसलेला देखील एक जीवदान मिळाला आणि आता रोहन कदमला देखील एक जीवदान मिळते. पहा दोन्ही खेळाडूंना एक एक जीवदान दिले आणि त्याचा फायदा पुरेपूर प्रथमेश भोसलेने देखील घेतलाय. आणि यापुढे रोहन किती घातक होतील हे मात्र शिव 11 तामाने संघ नक्कीच पाहिल. त्यांचे चाहते देखील म्हणत असतील की कशाला कॅच सोडली. ही कॅच महत्वाची होती. रोहन कदम सारखा खेळाडूची कॅच सोडणं कितपत महागात पडेल हे येणाऱ्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. पॉइंटला खेळायचा प्रयत्न पंचांकडे अपील केलंय केतन पवार याच्या माध्यमातून. परंतु दोन्ही अंपायर डिस्कस करून निर्णय कळवतील. एक मोठी स्पर्धा तालुक्यामध्ये एक क्रिकेटला एक ग्लॅमर आलं, एक वलय मिळाले. संदीप कदम यांनी हा उपक्रम नक्कीच सत्यात उतरवला गेला आणि त्यांचे सहकारी यंगस्टरच्या माध्यमातून त्यांचं स्वप्न होतं की एक मोठी स्पर्धा पोलादपूर तालुका प्रीमियर लीग करायची. आणि जिथं साखरला स्पर्धा होती तिथं मात्र घोषणा झाली आणि तिथून या स्पर्धेची चर्चा आपल्याला पाहायला मिळाली. पंचांकडून निर्णय येतोय फलंदाज बाद. रिव्ह्यू नाहीये. फलंदाज या ठिकाणी वाद होते. पहिला धक्का बसतोय तो श्रवणदीप फायटर बोरावळे या संघाला. पहिला धक्का. तर जाव्या मॅचच्या दिशेने पहिला धक्का या ठिकाणी रोहन कदम सारखा खेळाडू संघमालक आहेत वैभव दिनकर चांदे बोरावळेमधील ग्रुप ग्रामपंचायत सरपंच वैभवजी चांदे यांचा संघ मैदानाच्या आतमध्ये. चांगला चेंडू ब्लॉक पद्धतीचा चेंडू होता. स्वतःच्या फलंदाजीमध्ये अडवलाय. विजय तळेकर बॅटिंगसाठी दाखल झाले. तर आदर्श निवे संघाकडून देखील त्यांनी खेळताना त्यांना पाहिलंय. परंतु आज श्रवणदीप फायटर बोरावळे या संघाकडून खेळताना पाहायला मिळत आहेत. एक मोठी स्पर्धा तालुक्यामध्ये पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. हरिओम घाडगे सुप्रसिद्ध अभिनेते या ठिकाणी देखील दाखल होतील.
आणि त्यांचा चित्रपट नक्कीच जवळच्या चित्रपटगृहात तुम्ही पहा. करंजे गावातील एक अभिनेते आहेत आणि मराठी अभिनेते हरिओम घाडगे यांचा चित्रपट. तिसरं षटक समीर यांचं पाहायला मिळतं. एक धक्का तर त्यांनी जरूर दिलाय, परंतु चांगली गोलंदाजी समीर करतायत. आतापर्यंत केवळ 3 धावा दिलेत आणि एका खेळाडूला माघारी परतवले गेले. सागर आणि विशालचा जर विचार केला, पॉवर प्लेची षटकं हाताळली आणि 37 धावा टोटल 2 षटकामध्ये खर्च केल्या. प्रथमेश भोसले पुन्हा एकदा सज्ज होतील. चांगली बॅटिंग करतायत आतापर्यंत. त्यांना देखील एक जीवदान नक्कीच मिळालं आणि त्याचा फायदा त्यांनी घेतलाय. चांगला चेंडू इथं मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न जरूर केला गेला होता. यष्टीच्याकडून देखील थोडीशी चूक होते आणि नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. तर नो बॉल दिलाय. फिल्डिंग रिस्ट्रक्शनचा हा नो बॉल. तर चांगली मॅच रंगताना पाहायला मिळाली पहिली देखील आणि पहिला सामना देखील पाहिला. तर विनरी असोसिएशन विरुद्ध पोलादपूर असोसिएशन अशी मॅच पाहायला मिळाली. चांगला फटका मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केलाय, परंतु चांगलं रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. एक सिंगल घेतली गेली. एका सिंगलने स्कोर कार्ड जर पाहिलं 43 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. 2.5 षटकांचा खेळ संपलाय. एक विकेट देखील गेली आहे. विजय तळेकर आणि प्रथमेश भोसले यांना मात्र चांगली फलंदाजी करावी लागली. प्रथमेश भोसले 7 बॉलमध्ये 16 धावा आतापर्यंत केल्यात. श्रवणदीप फायटर बोरावळे या संघाकडून खेळत असताना आज जर रिव्हर्सचा षटकार, पहिला षटकार गेले 3 दिवस आपण पाहिला नाही, परंतु लंगोटी मित्रमंडळ संघाचा तो खेळाडू आहे अक्षय घाडगे याच्या माध्यमातून तो पाहायला मिळाला. मोठा फटका या ठिकाणी. चेंडू तर हवेत गेलाय. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. झेल टिपला जाईल का? आणि हो, या ठिकाणी झेल टिपलाय. विकेटचं पतन. खेळाडू बाद. तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. राहुल पवार तर नवीन फलंदाज राहुल पवार स्ट्राईक एंडवरती पाहायला मिळत आहे. तर नॉन स्ट्राईक एंडला विजय तळेकर. सवनदीप फायटर हा संघ 43 धावा आतापर्यंत बनवलेल्या आहेत. 14च्या सरासरीने धावफलक पुढे जातोय. 14.33च्या. मोठा फटका खेळायचा प्रयत्न कार्पेटच्या साह्याने. चेंडू मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये जाईल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येत आहेत. चेंडूचे फेक करतील. त्यानंतर घेतली. बॅट्समन कॅप सरळ घाला.
एक सिंगल आली आहे. 44 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. चांगल्या मॅचेस येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहेत. सागर पवार यांना आमंत्रित केले गोलंदाजीसाठी, वैयक्तिक दुसरं संघाचं 34 षटक टाकण्यासाठी. पहिल्या षटकात तर पवार यांनी 16 धावा खर्च केल्या, परंतु पुन्हा एकदा कर्णधाराने विश्वास दाखवलाय केतन पवार यांनी की या षटकामध्ये कशा प्रकारे गोलंदाजी केली जाते. चांगला फटका विजय तळेकर यांच्या बॅटमधून, एक लांबच लांबवरचा षटकार पाहायला मिळतोय. मिळतील धावा त्या 6. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर थँक्यू डीजे. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, माझा तालुका माझा अभिमान असणारी स्पर्धा. षटकार विजय तळेकर यांच्यामध्ये क्षमता आहे मोठमोठे फटके खेळण्याची, तेज दाखवतायत विजय तळेकर. या फटक्यानिशी एक षटकार पाहायला मिळतोय. सवंदी फायटर संघाकडून विजय तळेकर यांची बॅटिंग आतापर्यंत चांगली राहिली. एक षटकार खेळलाय. प्रथमेश भोसले आणि रोहन कदम बाद झाल्यानंतर कृपया प्रथमेश डगआउटमध्ये थांबायचे. प्रत्येक संघाला विनंती आपण पहिल्या दिवसापासूनच केली, बाहेरून आणि आवाज नका देऊ याची देखील नोंद घ्या. आयोजकांच्या निदर्शनास आलं तर तुम्हाला पॅनल्टीला सामोरं जावं लागेल याची नोंद घ्या. चांगला आखूड टप्प्याचा बॉल होता, त्याला मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये खेळले. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतील, परंतु रेस जिंकले चेंडूने. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर, येतोय हा चौकार. मारलाय चौकार, मारलाय षटकार, मारलाय चौकार, मारलाय षटकार. क्रिकेटच्या या मैदानी, ओ क्रिकेटच्या या मैदानी रणधणीत विजय खेचून. तर चांगला फटका पाहायला मिळाला विजय यांच्या बॅटमधून. आता मात्र समोर खेळलेत, जिथं फिल्डर नाही तिथं फटकेबाजी करताय. चारही दिशेने फटकेबाजी विजय तळेकर यांची पाहायला मिळते. येतोय पुन्हा एकदा चौकार. वाचल्या पोरांनी रणधणीत विजय खेचून आणलाय संघाच्या पोरांनी. थँक्यू. ज्या खेळाडूंना बोली लागली नाही, ज्या खेळाडूंना ही स्पर्धा खेळायला मिळाली नाही, अनजोल प्लेअर, त्यांनी ओमकार घाडगेशी संपर्क करा. तर विजय तळेकर मैदानाच्या आतमध्ये चांगला जलवा दाखवतायत. एक षटकार 2 चौकार खेळलेत. मोठा फटका पुन्हा एकदा, परंतु त्या ठिकाणी आता मात्र क्षेत्ररक्षक करतायत चूक. जिथं कॅच होती तिथं मिळतील धावा. 6 धावा. षटकार येतोय. बॉल त्याला मात्र मिड विकेटच्या रिझन मध्ये खेळलं. चांगली फटकेबाजी. 2 षटकार 2 चौकार त्याचे मात्र पाहायला मिळत आहेत. महागडं षटक सागर पवारला पहिल्या षटकामध्ये 16 दिल्या, परंतु या षटकामध्ये आता मात्र कुठेतरी मोठी धावसंख्या जाताना पाहायला मिळते. 7 बॉल आणि 22 धावांची खेळी करतोय विजय तळेकर. 64 धावा धावफलकावरती. श्रवणदीप फायटर बोरावळे, सागर पवार याच्यावरती आक्रमक पाहायला मिळतंय. आक्रमण केलं जातंय. 7 बॉल आणि 22. प्रथमेश भोसलेची देखील खेळी चांगली राहिली आहे. रोहन कदमने देखील चांगली खेळी केली. आणि आता विजय तळेकर यांची बारी, आणि पहा बॅटच्या राडार मध्ये चेंडू आला, त्याला भिरकावलंय. लांबच लांबवरचा षटकार पाहायला मिळतोय. मुंबई गोवा हायवे वरती जाऊन पडेल चेंडू. येतोय षटकार. धावा. मनसोक्त फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. आनंद घेतोय मैदानामध्ये विजय तळेकर. बॅटिंग करत असताना 8 बॉल आणि 28. 4 षटकं संपलेत. 70 धावा संघाच्या झाल्यात. श्रवणदीप फायटर 4 ओव्हर नंतर आज
धावांची उच्चांक किती पाहायला मिळेल? काल जर पाहिलं आई जननी माता चरई या संघाने तब्बल कुठल्या 105 धावा त्यांचा विक्रम कोण मोडेल हे पाहावं लागेल. आता 4 षटकामध्ये 70 तर झाल्यात. 100ही पाहायला मिळेल का श्रवणदीप फायटर संघाची? 4 षटकं संपलेत. धावसंख्या जर पाहिली 70 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. शिव 11 तामाणे संघाने टॉस जिंकल्यानंतर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला होता केतन पवार यांनी, परंतु तो निर्णय कुठेतरी चुकीच्या दिशेने जाताना पाहायला मिळतोय. कारण जशी बॅटिंग श्रवणदीप फायटर संघाचा कर्णधार रोहन कदम यांनी जशी सांगितलं तसं मात्र नक्कीच त्यांची बॅटिंग पाहायला मिळते. विजय महाब्दी यांच्याकडून विजय तळेकर यांच्यासाठी प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक आलंय. मोठा फटका आणि हा राहुल पवार देखील शांत बसणार नाही. त्याने देखील पाठवलंय चेंडूला सीमारेषेच्या बाहेर. येतोय षटकार. षटकार खेळत होते तिथं मात्र सागर पवार देखील तेच करताना पाहायला मिळत आहेत. आता हा चेंडू नो बॉल असेल. पहा गोलंदाजांवरती दडपण, क्षेत्ररक्षणावरती दडपण पाहायला मिळते. संपूर्ण शिव 11 तामाणे संघावरती दडपण येताना पाहायला मिळते. प्रत्येक षटकाराला 200 रुपयाचं पारितोषिक संदीप महाब्दी यांच्याकडून आलंय. श्रवणदीप फायटर संघाचा स्कोर जर पाहिला 78 वरती जाऊन पोहोचतोय. 78. 2 खेळाडू माघारी परतले. सलामीची जोडी माघारी परतल्यानंतर त्यांनी जी भागीदारी रचली होती 37 धावांची, त्याच्यानंतर राहुल पवार आतमध्ये गेले, विजय तळेकर आतमध्ये गेले आणि त्यांनी देखील तशाच प्रकारची फलंदाजी करत असताना धावफलक घेऊन गेलेत पुढे 78 वरती. करंट रन रेट जर पाहिला तर 18.72चा रन रेट पाहायला मिळतोय. चांगली फलंदाजी विजय तळेकर करताना पाहायला मिळत आहे. तर लेगबाईच्या रूपामध्ये धाव कळवली गेली आहे. गणेश बाबिस्कर रायगड प्रीमियर लीगला देखील पाहायला मिळाले, पनवेल प्रीमियरला देखील पाहायला मिळाले आणि आज पोलादपूर तालुका प्रीमियर लीगमध्ये देखील दाखल झालेत. पोलादपूर तालुक्यामध्ये देखील बऱ्याच स्पर्धा त्यांनी गाजवल्यात. पंतांच्या भूमिकेमध्ये असताना चांगली पंतांची भूमिका त्यांची राहिली आहे. बंटी जाधव यांनी देखील आणि आज गेले 3 दिवस प्रसाद राजाध्यक्ष यांना पाहिलंय. चेंडू हवेत आहे. फ्री हिटचा बॉल होता आणि त्यावरती मिळतील धावा 2 धावांनी धावफलक 80 या आकड्यावरती जाऊन पोहोचेल. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. स्लॉग ओव्हरची 2 षटकं, त्यामध्ये फटकेबाजी केली जाईल का? किती धावांपर्यंत घेऊन जाणार? विजय तळेकर 9 बॉलमध्ये 30 धावांची खेळी करतोय वैयक्तिक आणि राहुल पवार त्यांना मात्र सुरेख साथ दिली गेली आहे. समीर भोसले पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. इथं मात्र मोठा फटका खेळायचा प्रयत्न चांगला जरूर केला होता, परंतु 2 धावा रोखू शकत नाहीये. 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळतोय. 82 आकड्यावरती सर्व पोलादपूर तालुक्यातून ग्रामीण भागातून खेळाडू आज मात्र दाखल. गावातील रहिवासी ही स्पर्धा आमच्या खेळाडूंची स्पर्धा पाहिजे त्यासाठी दाखल झाले. तर प्रेक्षक कक्ष जर पाहिले माननीय श्री भरत शेठ गोगवले प्रेक्षक कक्ष पाहतोय. तर असोसिएशनचे काही अधिकारी अध्यक्ष साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व मान्यवर व्यासपीठावरती उपस्थित आहेत. प्रेक्षक राजा देखील उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक असं स्वागत. यूट्यूबला जे प्रेक्षक जोडलेत त्यांचं देखील हार्दिक स्वागत. चांगला फटका या ठिकाणी खेळलाय स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू पाहतोय आणि चेंडू जाईल सीमा पार. येतोय चौकार. 4 धावा. विजय तळेकर हे नाव आदर्श निवे चे काही चाहते रहिवासी या ठिकाणी दाखल झालेत आणि बॅटिंगचा आनंद घेत आहेत विजय तळेकर यांच्या. फुलटॉस खाली राहतोय परंतु त्याला खेळले मिडविकेटच्या क्षेत्रात. त्या ठिकाणी केतन पवार स्वतः कर्णधार आहेत. 2 धावा मात्र रोखू शकत नाहीये. 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. जाऊन पोहोचेल तो 86 आकड्यावरती. 88 धावांवरती. शेवटचे 7 बॉल शिल्लक. 100 धावा पाहायला मिळतील का आजच्या दिवसामध्ये श्रवणदीप फायटर बोरावळे या संघाकडून?
शेवटचा बॉल. फुलटॉस, त्या फुलटॉसला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. येतोय हा षटकार. 6 धावा. भीमरचा रिव्ह्यू. महापुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी. ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी. रायगड भूमीवरती अवतरली. भीमरचा रिव्ह्यू घेतलाय. षटकार तर येतोय विजय तळेकर यांच्या बॅटमधून. सिद्धेश शेठ युवा मंच हा संघ देखील आपण सातत्याने पाहायला मिळाला. नगराध्यक्ष सिद्धेश शेठ, तसेच छोटू दीक्षित असतील, अमर नगरकर, सर्वांनीच मेहनत या स्पर्धेसाठी नक्कीच घेतली आहे. प्रयत्न चांगले केले, यशस्वी होताना देखील पाहायला मिळत आहेत यंगस्टारचे सर्वच सदस्य. नो बॉल या ठिकाणी पंचांनी घोषित केलाय. 2 बिमर टाकलेत सर, 2 बिमर टाकलेत. नवीन गोलंदाज तुम्हाला वापरावा लागेल शेवटचा बॉल टाकण्यासाठी. 95 धावा धावफलकावरती. 95 म्हणजे शतक पाहायला मिळेल श्रवणदीप फायटर बोरावळे या संघाचं. 13 चेंडू 44 धावांची भागीदार खेळी मात्र केली आहे विजय तळेकरने. अर्धशतक पाहायला मिळेल का आजच्या दिवसामध्ये? गेली 2 दिवस आपल्याला पाहायला मिळालं नाही, परंतु आता विजय तळेकर यांच्याकडे संधी आहे. 6 धावांची आवश्यकता त्यांच्या अर्धशतकासाठी. 13 बॉल फेस केले, 44 धावा, अजूनही 7 बॉलचा खेळ शिल्लक. अर्धशतक देखील पाहायला मिळेल आणि शतक देखील संघाचं पाहायला मिळेल का? जाव्या मॅचच्या दिशेने. केशव, शेवटचा बॉल. इथं मात्र चांगला चेंडू, बॅटची एज घेतली गेली, चेंडू जाईल मागच्या दिशेने. येतोय हा चौकार. 4 धावावरती 4 धावा मिळतील. चौकार. पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग, पोलादपूर तालुका प्रीमियर लीग. विजय तळेकर 14 बॉल 48 धावा. शतक जर अर्धशतक जर ठोकलं तर ओमकार घाडगे यांच्याकडून एसके ब्रँडची बॅट, केपी स्पोर्ट्स ठाणे यांच्या माध्यमातून एसके ब्रँडची बॅट दिली जाईल. चौदा बॉल 48 ची खेळी मात्र वादळी खेळी केली आहे. काल देखील हेमंत उतेकर याच्या 48 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या आणि आज अर्धशतक आजच्या दिवसातील पाहायला मिळेल का? विजय तळेकर एक चांगले बॅटिंग करत असताना षटकार चौकार त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले. 99 धावा धावफलकावरती. 5 षटकं संपलीत. काय बॅटिंग केली आहे श्रवणदीप फायटर बोरावळे या संघाने. रोहनने सांगितलं होतं, मुलाखतीमध्ये देखील सांगितलं होतं की आमचा संघ स्टारकाच नाही, परंतु सगळे खेळाडू आमचे 11चे खेळाडू चांगले आहेत आणि त्यांना घेऊन मैदानात खेळण्याचा प्रयत्न नक्कीच असेल आणि तोच प्रयत्न श्रवणदीप फायटर, रोहन कदम, वैभवजी चांदे यांचा राहिला आहे. निलेशदादा कोळसकर यांच्याकडून अर्धशतक विजय तळेकरने केलं तर 500, तसेच विजय तळेकर यांच्याकडून देखील 500, म्हणजे टोटल 1000 रुपये. अर्धशतक केलं विजय तळेकर यांनी. तर एसके ब्रँडची बॅट देखील दिली जाईल. ओमकार घाडगे यांच्या माध्यमातून केपी स्पोर्ट्स ठाणे, संदेश कर्नाळे असतील, रुपेश चांदे यांच्याकडून देखील 500 रुपये. संघमालक आहेत वैभवजी चांदे, रुपेशजी चांदे यांच्या माध्यमातून श्रवणदीप फायटर बोरावळे हा संघ पाहतोय बॅटिंग करत असताना. चांगली बॅटिंग केली आहे. 99 धावा बनवल्यात. 2 विकेट जात असताना मोठी भागीदारी या 2 खेळाडूंनी रचली आणि राहुल पवार यांनी चांगली साथ दिली आहे. चांगला चेंडू आणि यष्ट्यांचा वेध घेतोय. यष्ट्या उद्ध्वस्त केल्या गेल्यात. धक्का क्रमांक या ठिकाणी बसतोय तो श्रवणदीप फायटर संघाला 3रा खेळाडू बाद.
विनोद कदम मैदानामध्ये दाखल होत आहेत. कापडे खुर्द गावचे हे देखील खेळाडू आहेत आणि आज बोरवळे संघामधून खेळताना पाहायला मिळत आहेत. विनोद कदम शेवटचे 5 बॉल शिल्लक आहेत. विजय तळेकरांना पाहिलं तर 48 वरती खेळत आहेत. नॉन स्ट्राईक एंडला पाहायला मिळत आहेत. अर्धशतक पाहायला मिळेल का तर 99 धावफलकावरती चेंडू हवेत तर टोलवला गेलाय. नो मॅच लाईन क्षेत्रामध्ये चेंडू पडेल. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. 1 धाव तर घेतली. दुसरीदा देखील प्रयत्न केले गेले आणि 2 धावा यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. 101 धावा धावफलकावरती बोरावळे संघाचं शतक आपल्याला पाहायला मिळतंय. सांघिक शतक श्रवणदीप फायटर बोरावळे 101 धावा स्कोर कार्डवरती पाहायला मिळत आहेत. दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. काल जर पाहिलं आई जननी माता चरई यांनी 100 धावा केल्या आणि आज श्रवणदीप फायटर या संघाकडून देखील 100 धावांची पाहायला मिळत आहेत. हा चेंडू एका धाव्यासाठी खेळला आहे. मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे आणि आता विजय तळेकर यांची बारी पहा. 2 धावाची आवश्यकता. 102 धावा तर स्कोर कार्डवरती बनवल्यात. अर्धशतक या स्पर्धेतील तिसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळेल का? 106 धावांचा रेकॉर्ड देखील आहे कालच्या दिवसामध्ये. तो देखील मोडला जाईल का? फुलटॉस आणि समोरच्या क्षेत्रामध्ये एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्यात. अर्धशतक विजय तळेकर यांचं पाहायला मिळतं. या दिवसामधील चांगली बॅटिंग आयोजकांच्या माध्यमातून ही स्पर्धा अर्धशतक करणारा पहिला खेळाडू तिसऱ्या दिवसामध्ये पाहायला मिळतोय. खेळाडूंची भरली हो क्रिकेट. ओमकार घाडगे यांच्याकडून एसके ब्रँडची बॅट. निलेशदा कोळसकर यांच्याकडून 500 रुपये. तसेच रुपेश तांदे यांच्याकडून 500 रुपये आणि विजय तळेकर यांच्याकडून 500 रुपये. तब्बल 1,500 रुपयाचं पारितोषिक आणि एस के ब्रँडची बॅट. अर्धशतकासाठी 52 धावा 16 चेंडू आणि 52 धावा फटकवल्या गेल्यात. तर आयोजकाच्या माध्यमातून देखील वॉच दिलं जाईल. जो खेळाडू अर्धशतक बनवेल त्याच्यासाठी चांगला चेंडू होता. त्याला खेळायचा प्रयत्न जरूर केला गेला परंतु चेंडू तिथे जाईल. थोडंसं मिस फिल्डिंग पुन्हा एकदा पाहायला मिळतंय. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि 2 धावांनी स्कोर कार्ड पुढे जाताना पाहायला मिळतोय. 108 आणि आज विक्रम देखील बोरावळे श्रवणदीप फायटर यांनी काल आई जननी माता चरई संघाचा देखील रेकॉर्ड मोडलाय आणि रेकॉर्ड होतात ते मोडण्यासाठी ते मात्र दाखवले. षटक संपले. 6 धावा बनवल्यात. 108 विजयासाठी बनवायच्या त्या 109 आणि विजय तळेकर साठी पुन्हा एकदा सर्वांना विनंती की एकदा जोरदार टाळे होऊन जाऊ द्यात. 17 चेंडू आणि 54 धावांची खेळी. विजय तळेकर आदर्श निवे गावचे खेळाडू बोरावळे संघामध्ये त्यांची वर्णी लागली आणि आज चांगली कामगिरी विजय तळेकर यांची पाहायला मिळते. वेल बॅटिंग 109 धावा 36 चेंडूमध्ये बनवायच्यात. पहिलं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. असंच बरंच काही पाहायला मिळणार आहे या स्पर्धेमध्ये आणि या मैदानामध्ये. कुठेही जाऊ नका. ही स्पर्धा नक्कीच पहा. यूट्यूबला जे आमचे प्रेक्षक जुडलेत त्या सर्वांचं हार्दिक असं स्वागत. मैदानामध्ये जे दाखल झालेत मान्यवर देखील आहेत त्या सर्वांचं हार्दिक स्वागत. हा क्रिकेटचा सोहळा भव्य दिव्य सोहळा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नपूर्ती सोहळा संदीप कदम यांचा तो मैदानामध्ये गेली 3 दिवस रंगतोय आणि आज देखील रंगताना पाहायला मिळतोय. पुढील तुम्हाला मी समालोचनासाठी घेऊन जाईल. गेली 20 वर्षे त्यांनी समालोचन केलंय हिंदीमध्ये आणि हिंदी कॉमेंटेटर म्हणून पनवेल नगरीमध्ये त्यांचा आवाज. शैलेशभाई चिकणे यांच्याकडून देखील 500 रुपये म्हणजे तब्बल 2,000 रुपयाचं कॅश प्राइज या अर्धशतकासाठी आले. स्वप्नील चोरगे यांच्याकडून देखील 500 म्हणजे 2,500 2,500 रुपयाचं टोटल कॅश प्राइज विजय तळेकर यांच्यासाठी आलंय. तर प्रवीण दुधाडे सर यांच्याकडे मी तुम्हाला घेऊन जाईल. तोपर्यंत धन्यवाद. हॅलो तो मुकाबले के दूसरे सत्र में आप सभी का स्वागत। श्रवणदीप फाइटर बोरावले बनाम शिव 11 तामाणी के बीच का ये मुकाबला, लेकिन खास तौर से श्रवणदीप फाइटर बोरावले के बल्लेबाज की तारीफ करनी होगी।
विजय तड़ेकर 2500 से भी ज़्यादा इनाम, एक बल्ला और एक वॉच उन्हें मिला उनके 50 रनों की पारी के बदौलत। लेकिन ये खिलाड़ी ग्रामीण में उतने अच्छे फॉर्म में नहीं चल रहे थे। सूत्रों के आधार पर जब मैंने कई लोगों से बात की, कई दर्शकों ने मुझसे कहा कि ये खिलाड़ी इतना इन्फॉर्म नहीं है, तो मैंने उन दर्शकों से कहा कि ये ज़रूर खेलेगा इस लीग में और अच्छा खेलेगा। इसकी वजह यह है, ये जो प्रीमियर लीग्स होती है ना, प्रीमियर लीग्स ऐसे ही खिलाड़ियों के लिए एक प्लेटफॉर्म होता है जो दोबारा खुद को अपने आप को साबित कर सके। और वो जैसे ही मौका मिला तड़ेकर को बल्लेबाजी का, उन्होंने साबित किया। और देखिए आप पीपीएल यानी कि पीटीपीएल पोलादपुर तालुका प्रीमियर लीग, माझा तालुका माझा अभिमान जिसे हम कहते हैं, उस लीग में पहला 50 भी इनके बल्ले से आया। तो ये होता है क्रिकेट, जैसा हम सोचते हैं वैसा होता नहीं है इस खेल में, और जिसके बारे में नहीं सोचा होता वैसी बात होती है इस खेल में। और इसीलिए एक अकेली गेंद, उसके पीछे 22 खिलाड़ी, और उन 22 खिलाड़ियों के पीछे 22 करोड़ क्या, भारत की 100 करोड़ से भी ज़्यादा जनता और पूरे विश्व की जनता इस खेल के पीछे दीवानी है। अनिश्चितताओं का खेल, जिसे मैं हमेशा कहता हूँ, क्रिकेट एक ऐसा गिरगिट जो रंग बदलते कभी देरी नहीं करता। और विजय तड़ेकर के बल्लेबाजी ने वो दिखाया। कल 106 हुए तो क्या हुआ, हम 108 मार सकते हैं, हमारे बाजुओं में भी दम है, हम भी बन सकते हैं इस मुकाबले के सिंघम। और सिंघम बनने के लिए उन्होंने गेंदबाज को यह बताया, सभी गेंदबाजों को, आली रे आली, अतः तुझी बारी आली। और वैसी ही बल्लेबाजी होती हुई तारीफ काबिल। इसके लिए मैं एक ही अल्फाज दूंगा, काबिल तारीफ। तो 108 बनाए जा चुके हैं, 109 रन बनाने हैं। हर्षल गिब्स की उस पारी को याद करना होगा, 434 जब ऑस्ट्रेलिया ने बनाए थे। कई कमेंटेटर्स ने भी आपको बताया होगा, टीवी पर आपने भी देखा होगा, 3.5 घंटे में वो रिकॉर्ड टूट चुका था। तो आधे घंटे में 108 का रिकॉर्ड क्यों नहीं टूट सकता। मारो, छक्के आसानी से जा रहे हैं, मारने वाले में दम होना चाहिए, मारने वाले में दम होना चाहिए। गेंदबाज चाहे कितने भी हावी होने की कोशिश क्यों ना करे, मेरा तो यही मानना है, जो बल्लेबाजी करेगी शिव 11 तामाणे के बल्लेबाज, उनका उद्देश्य होना चाहिए या तो 20-25 पे ऑल आउट, नहीं तो 108 मारधाड़। उद्देश्य ये होना चाहिए, उद्देश्य, सोच ये होनी चाहिए, पॉजिटिव अप्रोच। उन्होंने अगर हमारे गेंदबाजों को मारा तो हम क्यों नहीं मार सकते, मार सकते हैं। वो जज्बा, वो जुनून, वो क्रिकेट की जलवाई जुम्बिश आपके पास, वो नज़ाकत, वो आपके पास टाइमिंग, आपके पास वो पावर होनी चाहिए, जनरेट करनी चाहिए छक्कों के लिए। क्योंकि क्रिकेट में ये कहावत है, प्रैक्टिस प्लस इम्प्रोवाइजेशन प्लस टाइमिंग प्लस पावर इज इक्वल टू अच्छे क्रिकेटिंग शॉट। तो क्यों नहीं हो सकता, हो सकता है, मैं ये कर सकता हूं, मुझे ये करना है। ये जिम्मेदारी अगर दोनों प्रारंभिक बल्लेबाजों ने ली, केतन और विनोद ने, विनोद जाधव गेंदबाजी की बागडोर संभालेंगे, केतन और समीर शिव 11 दामानी की तरफ से। लेकिन क्या पारी खेली तड़ेकर ने, तारीफ काबिल। ऊंचे कद का गेंदबाज, रफ्तार का राजा विनोद, राइट आर्म ओवर द विकेट। ये देखिए क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी चंदू सर। अगर पिछले इनिंग में होते तो यही कहते कि पिछले इनिंग का हीरो, उनकी भाषा में जो इको आती है, तड़ेकर 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 तड़ेकर। गेंदबाज तैयार इस ओवर की दूसरी गेंद के लिए। केतन, राइट आर्म ओवर द विकेट विनोद। ये देखिए शॉर्ट ऑफ लेन गेंद, शॉर्ट मिड विकेट के ऊपर से खेला, डीप मिड विकेट बाउंड्री पर गेंद ट्रैवल तो जरूर कर रही है, लेकिन जो बारिश हुई थी उस वजह से थोड़ी सी आउटफील्ड स्लो है, वरना ये गेंद सीधा टिप्पा खाने के बाद बाउंड्री पार जरूर चली जाती। मेहनत की है ऑर्गेनाइजर्स ने, क्यों नहीं की है।
इतने मुसलधार बारिश के बाद कोई भी ये सोच नहीं सकता कि 2-3 दिन के अंतराल के बाद पीटीपीएल शुरू होगी, लेकिन उन्होंने वो किया क्योंकि उनके पास वो जुनून था, उनके पास संदीप सर का सपना पूरा करने का जज्बा था। तो वो अगर कर सकते हैं पीटीपीएल की शुरुआत 2-3 दिनों के बाद ही, इतने व्यवधान आने के बावजूद भी, तो ये रन क्यों नहीं बन सकते। शिव 11 तामाणे, ये देखिए, ये नहीं है क्योंकि थोड़ी देरी हुई, मैं भी देख रहा था। क्रिकेट में स्टंप टूट चुका है। चलिए लेके जाइए स्टंप्स। देखिए, इन रनों के लिए मैं हमेशा कहता हूं कि जिनके इरादे बुलंद होते हैं वो सड़कों की नहीं आसमानों की बातें करते हैं, और इन बल्लेबाजों को आसमानों से लहराते हुए छक्के लगाने होंगे अगर इस मैच को जीतना है। तो गेंद को आसमानी सफर करने होंगे, तब जाके ये रन बनेंगे। केतन पवार का पावर दिखाना होगा, क्योंकि पवार नाम में ही जादू है। किरण पवार 1 हैंडेड 6, केतन म्हात्रे, वो केतन नाम का पावर और ये पवार का पावर, किरण पवार। उसी तरह पावर दिखानी होगी, जनरेट करनी होगी। रन आते हैं। कोई भी क्रिकेट में कोई भी चीज मुश्किल जरूर होती है, लेकिन नामुमकिन नहीं होती, और नामुमकिन को मुमकिन करना आपको आना चाहिए। यूं ही नहीं कहता कि जो जीता वही सिकंदर। सिकंदर बनने के लिए लड़ाइयाँ लड़नी भी पड़ती है और लड़ाइयाँ जीतनी भी पड़ती है लड़कर। सिक्सर की गेंद का इस्तेमाल किया जा चुका है। उनकी एडवर्टाइज का फ्लेक्स बिल्कुल हमारे सामने है। tenniscricket.in गौरव सावंत की पूरी टीम एक अच्छा काम कर रही है। आज के दिन का ये दूसरा ही मुकाबला है। श्रवणदीप फाइटर बोरावले बनाम शिव 11 तामाणे। वैभव तांदे साहब काफी खुश होंगे क्योंकि श्रवणदीप फाइटर बोरावले के फाइटर विजय तड़ेकर ने तगड़ी फाइट की, 50 से ज्यादा रन बनाए, टीम ने कल का रिकॉर्ड तोड़ा। वहीं दूसरी तरफ शिव 11 तामाणे के जो फ्रेंचाइजी है दिनेश शेलार और शिवाजी पवार, ये खासा नाराज होंगे अपने उन गेंदबाजों के ऊपर जिन्होंने अपोजिशन को इतने रन बनाने का मौका दिया। ऐसा नहीं है कि रन देने चाहिए, लेकिन इतने भी ज्यादा नहीं कि बल्लेबाजों के ऊपर मनोवैज्ञानिक दबाव आ जाए। दूसरे सत्र में यहाँ पर हमारे स्कोरर बैठे हुए हैं, उन्होंने कहा कि काश हमारी एवरेज बढ़ जाती। ये वाइट बॉल है, पहला 1 बाउंस वाइट दिया जाता है। ये वार्निंग भी दी जा चुकी है गेंदबाज को। 3 रन, वाइट भी दिया जा चुका है। 3 गेंदों में 3 रन उतने ज्यादा नहीं है अगर 108 के नजरिए से देखा जाए तो। 2 ओवर में 37 रन थे, लेकिन उसके बाद तड़ेकर का तूफान आया। ये गेंद हवा में कैच होने की संभावना, और इसी के साथ केतन पवार के पारी का अंत। पुरुषांची युग पुरुषांची महापुरुषांची आहे हो ही नगरी, आहो आहे हो ही नगरी, ये रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी। रायगड भूमीवरती अवतरली क्रिकेटची पंढरी। शायद तीसरा ही दिन है, लेकिन आगे जाके कई बल्लेबाज 50 हासिल करेंगे। लेकिन 50 की शुरुआत किसने की इस प्रतियोगिता में? विजय तड़ेकर। इनका नाम पहले लिया जाएगा, क्योंकि जो पहला है, जो पोजीशन पाता है, अव्वल पोजीशन। हालांकि चुनाव भी नज़दीक आ रहे हैं, चुनाव में भी हर कोई चाहेगा कि हमें पहली पोजीशन प्राप्त हो। उसी तरह यहाँ पर पहली पोजीशन क्रिकेट में अर्धशतक लगाने की 50 विजय तड़ेकर ने हासिल किया। लेकिन यह लंबा 6 मिड विकेट बाउंड्री के बाहर क्रॉस बैटेड शॉट से लॉफ्टेड ड्राइव खेला आने वाले बल्लेबाज ने समीर ने।
देखिए औसत नहीं देखनी, एक ओवर में 25 लाएंगे, एक ओवर में 20 लाएंगे, जितने छक्के आ सकते हैं वो प्रयास होना चाहिए शिव 11 तामाणे के बल्लेबाजों द्वारा, तब जाके उनके फ्रेंचाइजी जो हैं खुश होंगे, दिनेश शेलार और शिवाजी पवार। ये गेंद लेग स्टंप के बाहर, व्हाइट बॉल का इशारा, टीम का टोटल 10 रन। देखिए अभी भी बाजी संभल सकती है इस आखिरी गेंद के ऊपर अगर 6 आता है तो। एक रन जरूर मिला छोड़े हुए कैच की वजह से। 11 पर आता हुआ खिलाड़ी शायद इंजर्ड हो चुके हैं। नहीं, ओके, यस। तो 11 पे 1 नेल्सन आंकड़े पर एक विकेट, 3 इक्के नजर आ रहे हैं स्कोर कार्ड के ऊपर शिव 11 तमाणे के। लेकिन हुकुम का इक्का कौन बनेगा? 100 जो रन बनाने हैं उन्हें, 109 रन जो बनाने हैं, क्योंकि 108 बनाए हैं, तो वो बनाने का हुकुम का इक्का कौन बनेगा? स्कोर कार्ड के ऊपर पहले ओवर की समाप्ति में 11 पे 1 3 इक्के आ चुके हैं, लेकिन 3 इक्के आने के बावजूद भी बाजी इनके हाथ में नहीं है। अभी बाजी है अपोजिशन के हाथ में, खास तौर से श्रवण दी फाइटर बोरावड़े। गेंदबाज रोहन, कैप्टन, एक कप्तान। कप्तान के लिए क्या चाहिए? क्या बल्लेबाजी की उनके बल्लेबाजों ने। 24 रनों की एक शानदार पारी खेली कप्तान ने पहले सत्र में। और इसके बाद का मुकाबला होगा श्रावणी 11 देवड़े बनाम श्रवण दी फाइटर बोरावड़े। आज के दिन का लीग का तीसरा और दिन का चौथा। ये देखिए, ये होना चाहिए। क्यों नहीं रन आ सकते? रन आ सकते हैं। कैलकुलेट क्रिकेट खेली है, 12 छक्के लगाएंगे। का पीछा करेंगे तब ये 80 90 या फिर जीत भी सकते हैं। तो रन रेट का मसला अगर इनके लिए खड़ा होगा बाद में तो आसानी होगी। ये देखिए, ये शायद 6 या 4, 6 लगातार दूसरा। चुके हैं 8 गेंदों में ये 23 रन आ चुके हैं। समीर क्या खेल रहे हैं। ये देखिए, ये फिर से एक बार बाउंस तो जरूर हुई है, लेकिन एक ही रन मिलेगा, एक ही रन मिलेगा। दोनों छोर से आक्रमण, ऐसा नहीं है कि समीर आक्रमण कर रहे तो ठीक है, दोनों छोर से आक्रमण होना जरूरी है। रोहन और समीर द्वारा। गेंदबाज हाँ, और गेंदबाज भी रोहन और बल्लेबाज भी रोहन। ये बाएं हाथ के रोहन है और दाहिने हाथ के रोहन गेंदबाजी कर रहे हैं श्रवण दी फाइटर बोरावड़े के लिए। शिव 11 तमाणे रन बहुत ज्यादा दिए हैं गेंदबाजों ने, लेकिन अब वसूलने का वक्त आ चुका है। फुल टॉस, गलती, और ये नंबर 6। देखिए 3 छक्के आए इस ओवर में, मैंने कहा 12 छक्के लगाओ, 3 तो आ चुके हैं, 9 की बात है।
तब जाके मैच है ना, मैच बैलेंस आपको दिखाई देगा। रन बॉल। हाँ बिल्कुल सही कहा आपने, हमारे स्कोरर ने। कोशिश हमारा काम है, हार या जीत एक परिणाम है। ये देखिए सिंगल जरूर मिलेगा। देखिए अच्छी तरीके से दोनों ही बल्लेबाजों ने ये जाना है कि इसी तरह अगर हम खेलते रहेंगे तो रन बनेंगे, क्योंकि ये एवरेज अब 15.5 की है। 15.5 की औरत एवरेज से अगर ये चलते हैं तो 90 से ज़्यादा रन जरूर बनाएंगे, और अगले 3 ओवर में भी आक्रमण हो सकता है। 20-20 रन आ सकते हैं 3 ओवर में। ये देखिए घुटना टेक तमाशा देख वाली बल्लेबाजी थी। 32 रन स्कोर कार्ड के ऊपर आ चुके हैं 2 ओवर की समाप्ति में। ये उतनी भी गलत एवरेज नहीं है, 16 की औसत, 6 ओवर का मैच है ये। इस एवरेज को कंटिन्यू करेंगे तो 96 बनेंगे। थोड़ा सा ऑल एक्सेलेटर का पर ताव देंगे, 2 20-20 रन वाले ओवर आएंगे तो 108 आसानी से। 16 की एवरेज, 2 ओवर 40 रन। ये कैलकुलेशन क्रिकेट है, बड़े टारगेट का पीछा करने के लिए, क्योंकि हम कमेंटेटर्स का काम है दोनों तरफ आग लगाओ और उस आग पे एक ऐसी खिचड़ी पकाओ मुकाबले की जो कांटे भरा हो, जिसे खा के दर्शक खुश हो। हमारा काम ही यही है, दोनों तरफ आग लगाना। दो ओवर 32, 1 विकेट के नुकसान पर। गेंदबाज विनोद अपने स्पेल का दूसरा ओवर। देखिए कप्तान की मैं तारीफ करना चाहूंगा, श्रवण दी फाइटर बलौवड़े की। अपने मेन स्ट्राइकर गेंदबाजों का वो इस्तेमाल कर रहे हैं ताकि 4 ओवर जब वो करे तो उसके बाद आने वाले 2 ओवर में बड़ी औसत अपोजिशंस को रिक्वायर्ड रन रेट काफी बड़ा हो अपोजिशंस के लिए। ये शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, पुल करने की कोशिश की थी, ऊपर लगी, 1 रन जरूर मिला, लेकिन 1 ही रन मिलेगा। समीर क्या कोशिश कर रहे हैं, वाकई काबिल तारीफ कोशिश कर रहा है वो, क्योंकि लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती। हम कहते हैं ना कि कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। अपने तरकश में कोशिश का वो तीर जिंदा रखो कि चाहे रिजल्ट हार या जीत हो, लेकिन उसमें भी एक अलग नशा हो। राइट आर्म राउंड द विकेट विनोद। शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, ऊंचा खेला रोहन ने, ये कैच छोड़ा, 2 रन तो जरूर मिलेंगे। लेने चाहिए, ऐसे कैचेस लेने चाहिए। जिस स्टेज पे आप खेल रहे हो वहां पर 72 गांव में से 24 टीमों में आपको चुना जा चुका है। आपको क्यों चुना? क्योंकि आपके पास पोटेंशियल है, और पोटेंशियल का फेल होना पोटेंशियल ना होने के बराबर वाला है। अपने धुरड़ा फिल्म देखी होगी, वहां की ये लाइन है मराठी में। गेंदबाज तैयार, राइट आर्म राउंड द विकेट। यश लगा था, हाँ, ना ना तू मैं। एक रन तो जरूर मिला है, क्योंकि पहुंच चुके थे बल्लेबाज, फिर स्टंप पे लगी थी गेंद। एक्स्ट्रा रन, रन इतने ज्यादा है कि खिलाड़ी कह रहे हैं कि 1-2 चले गए तो चले गए, लेकिन ये शरीर को आदत नहीं लगनी चाहिए। इस मैच में आपका पलड़ा भारी है, लेकिन अगले मैच में हर दिन दिवाळी नहीं होती। आणि म्हणतात ना, पडिले वळण सकळ इंद्रियासी, मग एकदा वळण पडलं की ते सुटत नाही। 36 पे 1।
36 लॉस ऑफ ऑन विकेट. 36 धावा एक बळी. 109 धावांचा पाठलाग. 109 रनों का पीछा. और ये वाइट बॉल. चलिए, नो आर्गुमेंट्स विद अंपायर. अंपायर जो भी फैसला देते हैं वो सही है. मुंह से निकली हुई बोली वापस आ सकती है क्या? कमान से निकला हुआ तीर, धनुष से निकला हुआ तीर वापस आ सकते हैं क्या? बंदूक से निकली हुई गोली वापस आ सकती है क्या? लेकिन आजकल अंपायर की उंगली जो ऊपर उठा दी जाती थी, डीआरएस की वजह से वापस भी आ रही है कभी कभी. लेकिन ये सटीक फैसला है दोनों अंपायर्स का. ये देखिए, समीर कोशिश जरूर कर रहे हैं और ये कोशिश मजेदार है. लेकिन तारीफ करनी होगी कप्तान की, श्रवणदीप फाइटर बोरावले के कप्तान की, क्योंकि वो मेन स्ट्राइकर बॉलर को लेकर आए. उनका स्पेल चाहे भले ही पूरा हो, लेकिन जो दबाव चाहिए अपोजिशंस के ऊपर, जो प्रेशर बनाना है, उस प्रेशर बनाने में वो कामयाब हो चुके हैं. सैंतीस पे एक छक्का कम से कम 2 गेंदों में, क्योंकि 2.4 यानी कि 100 ओवर की 4 गेंदों का खेल समाप्त हो चुका है. 2 छक्के आएंगे तो देखिए 16 की एवरेज बनेगी 3 ओवर में. और ये रफ्तार से बीट हुए समीर. क्लीन बोल्ड. जिस विकेट की तलाश थी श्रवणदीप फाइटर बोरावले को, उस विकेट को पा लिया है. ये नहीं है कैच होगा. ये नहीं है. एक्शन पे रिएक्शन अब शायद भूल चुकी है. दिलाचा राजा अस्सल फौलाद तू, अस्सल फौलाद तू, मनात माया डोळा. ये मुकाबला जो आगे है वो काफ़ी इंपॉर्टेंट होगा. उन्हें हर हाल में वो मुकाबला जीतना ही पड़ेगा, क्योंकि वहाँ से अगर श्रावणी 11 देवड़े अगर हारती है तो शायद इस मुकाबले में जो पलड़ा भारी है, और वैसी सिचुएशन अगर होती है आखिरी ओवर तक, तो श्रवणदीप फाइटर बोरावले जीतेगी और दूसरा मैच भी जीतेगी अगर लगातार जीतती है तो. यानी कि श्रावणी 11 देवड़े के लिए अगला मुकाबला काफ़ी अहम है. सिचुएशन अगर ऐसी ही रही, हालात अगर ऐसे ही रहे, तो इस मुकाबले में जीत से रोक नहीं सकता कौन. नहीं, बाद वाले मैच की मैं चर्चा कर रहा हूँ. श्रवणदीप फाइटर बोरावले, देखिए सिचुएशन अगर ऐसी ही रही तो इन्हें रोक नहीं सकता कोई जीत के लिए. तो नए बल्लेबाज आकाश, ओंकार, जिन्होंने काफी मेहनत की है. ओंकार घाड़गे क्या मेहनत की है इस पीटीपीएल को बेहतरीन बनाने के लिए. ऑन साइड के ऊपर इस गेंद को खेला, लेकिन लंबे हिट्स आने चाहिए. इक्का दुक्का से अब काम चलने वाला नहीं है. 38 रन 38 रन 3 विकेटों के नुकसान पर 17 गेंदें बची है. क्या इन 17 गेंदों में वो रन आएंगे जिस रनों की तलाश कर रही है
श्रवणदीप फाइटर बोरावड़ी के खिलाफ शिव 11 तामाणे की बल्लेबाजी। ये अच्छी गेंदबाजी, जैसी जैसी डॉट गेंदें आएंगी वैसे वैसे मुकाबला एक तरफा होने के द्वार पर दस्तक देगा। चौथा ओवर चल रहा है, 16 गेंदें, अब 71 रनों की जरूरत है। कम से कम 9-10 छक्के तो जरूर चाहिए इन 16 गेंदों में। ये वेरिएशन देखिए, जिसकी जरूरत नहीं थी वो किया। गेंदबाज ने जो लाइन डाली थी इससे पहली वाली, वहां पर बल्लेबाज ये तेज तर्रार गेंदें कर रहे थे, बल्लेबाज मिस हो रहे थे, वेरिएशन किया स्लोअर वन और वो पिक किया बल्लेबाज ने। आप बैल मुझे मार वाली कहावत। और यह एज लगा और इसी के साथ ही आउट। विकेट कीपर कह रहे हैं कि क्या जरूरत थी वेरिएशन की। तो नए बल्लेबाज विवेक मैदान के अंदर आ चुके हैं। इस ओवर में 44 पे 4, एक ही छक्का आ चुका है। 14 गेंदें, अब 65 रनों की जरूरत। क्या ये 6 आएगा? आसान सा कैच, 13 गेंदें, अब 65 रनों की जरूरत। विजय झाड़ेकर ने इस कैच को पकड़ा और टीम का है। तो नए बल्लेबाज सागर आ चुके हैं। विकेट हैट्रिक के द्वार पर है कि स्टंप टू स्टंप गेंदबाजी होगी इस ओवर की। आखिरी गेंद भी है और विकेट हैट्रिक का भी मौका है। पीटीपीएल पोलादपुर तालुका प्रीमियर लीग। कल एक समीर ने हैट्रिक हासिल की थी, लेकिन चलिए उसकी बात हम बाद में करेंगे। सिंगल ही मिला है। 12 गेंदें, अब 64 रनों की जरूरत। 12 गेंदें 34। 4 ओवर खत्म हुए। अगर हम स्पेल देखें तो 2 ओवर का स्पेल किया विनोद ने, 1 ओवर डाला जयराम ने, 1 ओवर डाला रोहन ने। यानी कि किसी और एक गेंदबाज का 1 ओवर, और इन रोहन और जयराम के और एक डाल सकते हैं। यानी कि इनमें से 2 1 ओवर डालेंगे। चौसठ रनों की जरूरत है 12 गेंदों में। देखिए गौरव सावंत का बिजी शेड्यूल। ये कब, मुझे तो नहीं लगता कि 10 दिन इन्होंने अपने घर में बिताए हो। गौरव सावंत, मतलब हम बारिश में भी हम लोग घर पे बैठे रहते हैं, लेकिन ये नहीं रहते। रबर बॉल, कोई अलग इवेंट, इनका काम शुरू ही रहता है। मुश्किल से शायद 10 दिन ये घर में रहते होंगे 365 में से। चंदू शेट्टी सर, बारिश में आपको घर रहने का मौका मिलता है, लेकिन नवंबर से लेके अप्रैल तक नहीं मिलता होगा। क्या हो गया ये देखिए। अगर ये रिकग्नाइज बल्लेबाज यानी कि शुरुआती 3-4 बल्लेबाजों में से एक कोई होता तो गेंद उस बिल्डिंग के बाहर होती जो नया होटल बन रहा है।
बॉडी लैंग्वेज अप्रोच, इसमें बहुत बड़ा अंतर होता है हार और जीत के बीच। और ये विकेट जाता हुआ नजर आया। ये लगातार दूसरी देखिए 3 मैचेस आपको खेलने का मौका मिलता है लीग में। पहला मैच काफी होता है, बड़ा होता है आपके लिए, वो जीतना, जिससे आपको अंदाज आता है कि लीग में हम रुकेंगे कि नहीं रुकेंगे। चलिए टॉस, श्रावणी 11 देवड़े के कप्तान को मैं टॉस बॉक्स में बुलाना चाहूंगा और इस मुकाबले के तुरंत बाद श्रवणदीप फाइटर के कप्तान को टॉस के लिए आना है। श्रावणी 11 देवड़े, इनके लिए ये मैच काफ़ी इंपॉर्टेंट है। पहला मैच वो हार चुके हैं और एक ऐसी टीम के साथ उनका मैच होने वाला है लगभग, जिन्होंने 108 रन स्कोरबोर्ड के ऊपर लगाए हैं। तो एक अलग स्ट्रैटेजी बनानी होगी श्रावणी 11 देवड़े के राजा को, जो कप्तान है इस टीम के, और शैलेश कोलस्कर जो कि फ्रेंचाइजी है। देखिए बॉलर कह रहे हैं कि मैंने क्या करने की सोची थी, बैट पे फुल टॉस गया, लेग स्पिन करने की सोची थी उन्होंने। ये देखिए, ये लेग स्पिन करने की कोशिश की थी। छह गेंदे 53 रन में बोलूं तो क्या बोलूं, तो क्यों ना हम इस पीटीपीएल के ऑर्गेनाइजेशन के बारे में बोलेंगे, क्योंकि 6 गेंदे 53 रन, गेंदबाज अगर बहुत ज़्यादा गलती करे, बहुत ज़्यादा, तो ये रन बन सकते हैं। तो पीटीपीएल वेल ऑर्गेनाइज किया गया, एक ऐसा लीग जो संदीप कदम सर का सपना था, उनके सपने को पूरा करने का जो प्रयास उनके प्रति निष्ठा रखने वाले यंगस्टर पुलादपुर ने किया है, वो वाकई काबिल तारीफ है। उनकी रॉयल एंट्री हमने देखी कल, अमरजी नगरकर का जन्मदिन, वो भी हमने शान से देखा। आज हमने देखा तड़ेकर, विजय तड़ेकर के हमने 50 देखे। एक टीम को ऑल आउट होते हुए भी देखा, क्या नहीं देखा हमने पीटीपीएल में। और जिसका हमें इंतजार था वो चंदू शेटे सर, उनकी कमेंट्री भी सुनी। और क्या चाहिए, और क्या चाहिए प्रतियोगिता के लिए। और टेनिस क्रिकेट लाइव की क्वालिटी एंड क्लियरिटी भी हम देख रहे हैं पीटीपीएल के माध्यम से। गौरव सावंत, पूरा ध्यान दे रहे हैं गौरव सावंत खुद, वरना एक ज़माना ऐसा होता था कि किसी का ब्रांड जब पूरा होता है, यानी कि एस्टेब्लिश होता है, तो 2-3 लड़के भेज दिए जाते हैं टेक्नीशियन और कैमरा मैन के तौर पर, और टूर्नामेंट को पूरा किया जाता है। लेकिन जिस जिस बड़ी प्रतियोगिता को मैंने देखा है, टेनिस क्रिकेट .in की टीम को, गौरव सावंत मुझे वहाँ पे नज़र आए, और ये अच्छे संकेत हैं, क्योंकि शोहरत हासिल करना एक आम बात है और उसे बरकरार रखना एक संघर्ष है। मी श्रावणी 11 देवळे संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन राहायचंय। पुढचा सामना जसा सुरू होईल तसा ये गेंद हवा में कैच होने की संभावना,
लेकिन नो मैंस लैंड एरिया में गेंद गिरी। जैसे ही भी अगला मैच शुरू होगा माइक्रोफोन पर आएंगे चंदू शेट्टी सर, लेकिन उससे पहले टॉस बॉक्स में टॉस होगा। नीलेश जी पवार इनके हाथों में होगा माइक्रोफोन और मैन ऑफ द मैच का खिताब भी दिया जाएगा। और इस मैच में स्कोरर को निकालने की जरूरत नहीं है। मैन ऑफ द मैच कौन है? पहला 50 लगाने वाले बाहुबली गेंदबाज जयराम। दो गेंदे 48 रन, एक तरफा मैच। एक गेंद 47। चलिए इस गेंद के ऊपर छक्का लगाइए, मैं आपको 100 रुपए इनाम दूंगा। क्या यार, लगाना चाहिए था। मैं किसी को देता नहीं हूं, लेता हूं। और मैंने पहली बार कुछ देने की ख्वाहिश की थी। हाँ, ये विकेट भी लिखना जरूरी है। तो चलिए मैन ऑफ द मैच इस मैच का नो डाउट पहला 50 लगाने वाले खिलाड़ी तर हा विजय मॅन ऑफ द मॅच आपण तळेकर। दिला जातोय चंदू सरांच्या हस्ते हा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल। विजय तळेकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 17 चेंडू आणि 54 धावा फटकावल्या। पहिला अर्धशतक या स्पर्धेतील पाहायला मिळालं। एक एसके ब्रँडची बॅट तसेच कॅश प्राइज 2,500 रुपये। मॅच टाइम स्पोर्ट्सच्या माध्यमातून टी शर्ट्स विकास हुतेकर यांच्याकडून बॅग आणि एक गॉगल देखील आयोजकाच्या माध्यमातून दिला जातोय। आणि मॅच टाइम स्पोर्ट्सचे स्वतः मालक चंदू सर आहेत। केतन बर्गे असतील, सागर जाधव, भटवाडी घाटकोपरमध्ये मॅच टाइम स्पोर्ट्सचं शॉप आपण नक्की पाहिलं। आणि पोलादपूर तालुक्यामध्ये देखील मॅच टाइम आता हळूहळू येण्यास सुरुवात झाली आहे। केपी स्पोर्ट्स आहे, मयूर स्पोर्ट्स देखील आहे, परंतु मॅच टाइम स्पोर्ट्स नक्कीच येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला पाहायला मिळेल पोलादपूर तालुक्यामध्ये। या विजय तळेकर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार 17 बॉल आणि 54 धावा। मनोज तळेकर यांचं देखील शॉप विरारला मॅच टाइमचं आहे आणि काल देखील त्यांना खेळताना पाहायला मिळालं। निलेशदादा कोळसकर आपण देखील या। निलेशदादा आपण देखील यायचं व्यासपीठावरती। आणि वैभवजी चांदे, रुपेशजी चांदे आपण देखील व्यासपीठावरती या। ओनर, टीम ओनर आहेत, त्यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे। विजय अर्धशतक मात्र आज तिसऱ्या दिवसामध्ये विजय तळेकर हे मॅन ऑफ द मॅचचा चंदू सरांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जातोय। सामनावीर हा पुरस्कार बॅग विकास हुतेकर यांच्या माध्यमातून दिली जाते। त्यानंतर मॅच टाइम टी शर्ट दिलं जाते। चंदू सर, केतन बर्गे, सागर जाधव यांच्या माध्यमातून आपल्या पोलादपूर तालुक्यासाठी हे मॅन ऑफ द मॅचचे टी शर्ट्स मॅच टाइम स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून दिले जात आहेत। आणि दीपक जाधव हे देखील मॅच टाइमचे ब्रँड अँबॅसेडर आहेत। एकदा जोरदार टाळ्या होऊ जाऊ द्या या खेळीसाठी। पहिला अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाले आणि श्रवणदीप फायटर बोरावळे या संघाने तब्बल 108 धावा कुठल्यात। हा देखील विक्रम